नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। महत्त्वाची व आनंदाची बातमी सुद्धा आहे, कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून आता संजय गांधी निराधार योजनेच्या निधीमध्ये वाढ होऊ शकतो किंवा वाढ केली जाणार आहे अशी बातमी समोर आली आहे। तसेच जानेवारीचा हप्ता किती तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ही सुद्धा माहिती समोर आली आहे। ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा। या आधीचा जो व्हिडिओ आपण इथे आपल्या चॅनलवरती टाकला होता त्यामध्ये सांगितलं होतं की संपूर्ण माहिती की डीबीटी प्रणालीद्वारे जे लाभार्थी असणार आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। म्हणजेच त्यामध्ये पूर्ण एक्सप्लेन केलं होतं की डीबीटी म्हणजे काय, डीबीटी प्रणालीद्वारेच का तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे ही संपूर्ण माहिती होती। तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलवरती जाऊन चेक करू शकता। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण तर अशी माहिती समोर आली आहे की डीबीटीची संपूर्ण कामे सुरू आहेत व सर्व जे निराधार बांधव आहेत त्यांना डीबीटी करणे अतिशय आवश्यक असणार आहे, कारण डीबीटी प्रणालीद्वारेच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। त्यामुळे त्यांनी अजूनही डीबीटी करून घेतलं नाही, त्यांनी लवकरात लवकर करून घ्यायचं आहे। संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना, सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेच्या लाभार्थ्यांना पेन्शन 1 फेब्रुवारीपासून महाडीबीटी प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। मात्र यासाठी तुम्हाला डीबीटी पोर्टलवर आधार कार्ड व्हेरीफाय करणे गरजेचं असणार आहे, नाही तर तुमचे पेन्शन सुद्धा बंद केले जाईल अशी भीती आहे। संजय गांधी व श्रावण बाळ सेवा योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान वितरण महाडीबीटी प्रणालीद्वारे करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत। या योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थी असणार आहे महाडीबीटी प्रणालीद्वारे अनुदान त्यांच्या खात्यामध्ये थेट लाभार्थी त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। लाभार्थ्यांचे डीबीटी पोर्टलवरील आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक म्हणजे जो आधार नंबर व तुमचा मोबाईल नंबर असणार आहे अद्ययावत करण्याचे कामकाज मार्च 2024 पासून सुरू आहे। त्याकरिता लाभार्थ्यांचे आधार कार्डला लिंक असणारा जो मोबाईल नंबर असणार आहे त्यावरती येणारा OTP घेऊन प्रत्येक लाभार्थी डीबीटी पोर्टलवर व्हेरीफाय तुम्हाला करावं लागणार आहे। इथे लवकरात लवकर हे काम पूर्ण करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे लाभार्थी असणार आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे पैसे सुद्धा जमा होणार आहे। तसेच इथे लाभार्थ्यांना आधार कार्ड अपडेट व मोबाईल लिंक करून प्राप्त ज्यांना झाले नाही त्यांना असे आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी लवकरात लवकर हे संपूर्ण काम करून घ्यायचं आहे। 1 फेब्रुवारीपासून संजय गांधी व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांचे अनुदान डीबीटी मार्फत त्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे या योजनेतील जे लाभार्थी असणार आहे आधार कार्ड जर लिंक नसतील त्यांना या योजनेचा लाभ प्राप्त होणार नाही असे इथं माहिती समोर आली आहे। पेन्शनचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड बँक पोस्ट खात्याशी संलग्न करून घ्यावेत किंवा जवळच्या आधार सुविधा केंद्रात जाऊन आपले आधार कार्ड तिथे लिंक करून घेण्याची कार्यवाही करण्याची गरज असणार आहे। 1 फेब्रुवारीपासून महाडीबीटी प्रणालीद्वारे जे लाभार्थी असणार आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये पेन्शन सुद्धा जमा होणार आहे। त्याकरिता लाभार्थ्यांचे डीबीटी पोर्टलवर आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक जे आधार नंबर व मोबाईल नंबर आहे अद्ययावत करण्याचे कामकाज मार्च 2024 पासूनच सुरू केलं आहे। त्यामुळे लक्षात घ्या, संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी असणार आहे त्यांनी लवकरात लवकर हे सर्व काम करून घ्यायचं आहे। लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।